का जानू का का निघून गेलीस तू माझ्या आयुष्यातून? मी कुठे कमी पडलो? तू तर म्हणायचीस की पूर्ण आयुष्य माझी वाट बघायला तयार आहेस. मग हे थोडे वर्ष पण तू थांबू शकली नाहीस का माझ्यासाठी? बास, इतकंच प्रेम होतं का तुझं माझ्यावर? तो जोरजोराने रडत होता आणि बोलत होता. आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातला तो काळा दिवस आठवला, ज्यामुळे त्याची जान त्याला सोडून गेली होती. आता पुढे फ्लॅशबॅक 6 वर्षांपूर्वी. आज लवकर याल ना घरी? जानूने खूपच लाडीकपणे त्याला विचारलं. हो जान, येईन मी लवकर, डोंट वरी. तो तिच्या कपाळावर किस करत बोलला आणि दाराजवळ जाऊ लागला. मीत, तिने त्याला आवाज दिला तशी त्याची पावलं जागीच थांबली. हा, त्याने पाठी वळून तिच्याकडे पाहिलं, पण तिने मात्र धावत जाऊन त्याला गच्च मिठी मारली. आय लव्ह यू, ती खूपच प्रेमाने बोलली. आय लव्ह यू टू जान. आज काय झालंय तुला? खूप प्रेम उतू जातंय तुझं. मी संध्याकाळी येईन ना, तेव्हा हे प्रेम माझ्यावर बरसाव, ओके? आय विल बी व्हेरी हॅपी. तो तिच्या ओठांवर स्मूच करत बोलला, तशी ती अजूनच लाजली. शुअर, पण त्यापेक्षा आता ऑफिसला जाऊच नका, म्हणजे मग तुमच्या वाट्याचं प्रेम आत्ताच मिळेल तुम्हाला. ती मिश्किलपणे बोलली तसा तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. जानू, तो आश्चर्याने बोलला, कारण त्याची जान असं काही बोलेल नव्हतं वाटलं त्याला. पण ती मात्र त्याचा चेहरा पाहून खळखळून हसू लागली. मीत, आय वॉज जस्ट किडिंग. चेहरा बघा तुमचा कसा झालाय. ती हसतच बोलली तसं त्याने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढलं. आज रात्री तू बघच, तुला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत, तो बोलला आणि त्याने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवून बंद केले आणि पॅशनेटली तिला किस करू लागला तो. तिचे हात पण त्याच्या केसात फिरत होते आणि ती पण तो किस एन्जॉय करत होती. थोड्या वेळाने त्याने सोडलं तिला, तशी ती स्वतःचे ओठ पुसू लागली. मीत, मला वाचायचं पण नाही आहे तुमच्यापासून. मी वाट बघेन, लवकर या, ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली. येस, बाय डिअर अँड टेक केअर, तो बोलला आणि मग बाहेर निघून गेला. ती पण मग बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. आज तिचं मन नव्हतं म्हणून ती ऑफिसला जाणार नव्हती. अमितने पण तिला घरीच आराम करायला सांगितला होता. फ्रेश होऊन ती आता खाली आली होती. गुड मॉर्निंग वहिनी, कुणालने तिला ग्रीट केलं. व्हेरी गुड मॉर्निंग कुणाल, तिने पण हसून त्याला ग्रीट केलं. आज काय तुला उशीर झाला का? तुझा ब्रो तर कधीच गेला ऑफिसला, तिने विचारलं. नाही, उशीर असा नाही, पण आज माझी एक दुसरीकडेच इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तीच अटेंड करायला जायचं आहे मला, म्हणून उशिरा जातोय, कुणाल बोलला. ओ ओके, जानू बोलली. कुणालला US वरून इथे येऊन आता 6 महिने झाले होते आणि त्यानेसुद्धा राज्याध्यक्ष ग्रुप जॉईन केलं होतं. USचा त्यांचा बिझनेस सांभाळायला त्यांनी वेगळा नवीन स्टाफ ठेवला होता आणि कुणाल तिथे महिन्याला व्हिजिट देत होता. मॉम कुठे आहेत? जानूने कमलाताईंना विचारलं. मोठ्या मॅम त्यांच्या बेडरूममध्ये आहेत, कमलाताई बोलल्या. त्यांनी नाश्ता केला का? जानूने विचारलं. हो ताई साहेब, मोठ्या साहेबांसोबतच त्यांनी नाश्ता केला होता, कमलाताई बोलल्या. ओके, जानू हसून बोलली. माझं झालंय, मी येतो वहिनी, कुणाल बोलला तसं जानूने पण त्याला बाय केलं. रॉनी, तुला किती वेळा सांगितलंय, कामाच्या वेळेत मला लंच वगैरे काहीच नको, मग तरीही तू हा टिफिन का उघडलास? अमित रागाने रॉनीला बोलला, कारण तो खूपच इम्पॉर्टंट काम करत होता. पण रॉनीने मात्र त्याच्यासमोर घरचा टिफिन उघडला होता, त्यामुळे अमितला डिस्टर्ब झालं होतं आणि म्हणून तो रॉनीवर चिडला होता. बॉस, आय एम सॉरी, पण माझी काहीच चूक नाही आहे त्यात, रॉनी बोलला तसा अमित त्याच्याकडे रागाने पाहू लागला. पण त्याला तसं बघून रॉनीने मात्र एक औंढा गिळला. बॉस वेट, असं म्हणत त्याने अमित समोर त्याचा फोन धरला, तर त्याला समोर त्या फोनच्या स्क्रीनवर जानू दिसली, जी की आता डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती. जानू तू? अमित बोलला. मीत, कशाला ओरडत आहात रॉनी सरांना? मीच त्यांना सांगितले तुम्हाला वेळेत लंच करवण्यासाठी, जानू बोलली तसा अमितने एकदा रॉनीकडे पाहिलं आणि मग पुन्हा जानूकडे पाहिलं. जानू, अगं माझ्याच फोनवर कॉल करायचा ना, तो बोलला.
केला होता मी कॉल, पण तुम्ही घेतला नाही ना, म्हणून मग रॉनी सरांनाच केला. आता काम नंतर करा, आधी तो टिफिन पूर्ण फिनिश करायचा आहे, कळलं? ती एक भुवई उंच करून बोलली. तसा त्याने एक आवंढा गिळला. हो हो करतो हा फिनिश, तू काळजी नको करूस, तो खूपच मृदू आवाजात बोलला आणि एक रागीट लूक त्याने रॉनीला दिला. पण रॉनीला मात्र खूप हसू येत होतं त्याच्या बॉसचं. म्हणजे अख्ख्या जगाला स्वतःच्या हाताच्या बोटांवर नाचवणारा त्याचा बॉस त्यांच्या बायकोसमोर मात्र खूपच बिचारा वाटत होता. आणि हो, मी फोन ठेवल्यानंतर रॉनी सरांना रागवायचं नाही हां, ओके? ती बोलली तसा रॉनी ओठांच्या कोपऱ्यातच हसला. मॅडम बरोबर ओळखतात त्यांच्या नवऱ्याला, तो मनातच बोलला. नाही ओरडणार हां, आता तू फोन ठेवतेस का? म्हणजे मग मी लंच करतो. तो बॉक्स टाईप स्माईल करत बोलला तशी तिने मान हलवली. ओके बाय, आणि लवकर घरी या. लव्ह यू, ती बोलली आणि तिने त्याला फ्लाइंग किस दिली. बाय, टेक केअर डिअर, लव्ह यू, तो बोलला आणि त्याने फोन कट केला. पण तो मात्र तिला फ्लाइंग किस देऊ शकला नाही, कारण समोर रॉनी हातात फोन घेऊन उभा होता. आता तू काय असंच बत्तीशी दाखवत उभा राहणार आहेस का? चल लंच करूया, अमित बोलला तशी रॉनीने हसून मान डोलावली. संध्याकाळ झाली होती. अमित आणि रॉनी ऑफिसमधून बाहेर पडले होते. इथे जानू अमितला कॉल करत होती, पण तो मात्र घेत नव्हता कॉल. थोड्या वेळाआधीच ती खूप जास्त आनंदी झालेली, पण आत्ता मात्र ह्या क्षणी तिला खूपच भीती वाटू लागली होती. मन थाऱ्यावर नव्हतं, सतत त्याची काळजी वाटू लागली होती. नक्कीच काहीतरी विपरीत घडणार आहे असंच वाटत होतं. खूप भीती वाटत होती तिला. तिला काहीतरी सांगायचं होतं त्याला, खूपच महत्त्वाचं, म्हणून ती त्याला सतत कॉल करत होती. पण त्याचा फोन एंगेज लागत होता, कंटिन्युअस. कदाचित दुसऱ्या कोणाशी तरी फोनवर बोलत होता तो. मीत प्लीज फोन उचला, प्लीज, ती रडून मनातल्या मनात त्याला आर्जव करत होती. शेवटी तिने रॉनीला कॉल केला, पण रिंग वाजूनही त्याने सुद्धा तिचा कॉल घेतला नाही. आता मात्र हतबल झाली होती ती. तिने ऑफिसमध्ये कॉल केला तर तिला कळलं अमित आणि रॉनी ऑफिसमधून केव्हाच निघालेत. इथे अमित आणि रॉनी गाडीत बसून निघाले होते खरे, पण रस्त्यात मध्येच त्यांची गाडी बंद पडली होती. रॉनी, व्हॉट इज दिस? आता काय गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी पण मीच लक्ष घालत जाऊ का? अमित चिडून बोलला. सॉरी बॉस, पण मला पण कळत नाही आहे काय झालं आहे, कारण तुमची गाडी कालच सर्व्हिसिंग करून आणली आहे, मग अशी मध्येच का बंद पडली असेल? मी चेक करतो, रॉनी बोलला आणि गाडीतून खाली उतरला. अमित पण गाडीतून खाली उतरला. त्याचा एक खूपच महत्त्वाचा कॉल सुरू होता. त्या कॉलवरच होता तो कधीपासून, म्हणून जानूचा वेटिंगवर येणारा कॉल बघून पण त्याने तो घेतला नव्हता. नंतर करू तिला कॉल असं मनात ठरवून त्याने त्याचा आधीचाच कॉल सुरू ठेवला होता, कारण निघताना जानूचं आणि त्याचं बोलणं झालं होतं. त्यामुळे ती आता मी कुठे पोहोचलो हेच विचारायला कॉल करत असेल असं वाटत होतं त्याला. पण जर त्याने तेव्हाच तिचा कॉल रिसीव्ह केला असता तर कदाचित पुढे जे अघटित घडणार होतं ते घडलंच नसतं. रॉनी पण बाहेर निघून गाडी चेक करत होता, म्हणून त्याचा फोन गाडीतच असल्यामुळे त्याने जानूचा कॉल रिसीव्ह नव्हता केला. पण इतकं चेक करूनही त्याला काहीच समजत नव्हतं गाडी का बंद झाली असेल. शेवटी त्याने दुसरी गाडी मागवून घेतली आणि ह्या गाडीसाठी मेकॅनिक पाठवायला सांगितला. पण हा पूर्ण एक स्कॅम होता जो त्यांना फसवण्यासाठी रचला होता हे काही त्यांना कळलंच नाही. अमितचा महत्त्वाचा कॉल झाला होता. त्याने फोन कट केला तेव्हा त्याने पाहिलं त्यावर जानूचे 49 मिस कॉल्स होते. ते पाहूनच तो चाट झाला आणि त्याने लगेचच तिचा नंबर डायल केला. तो आता त्याच्या गाडीला एक पाय टेकवून उभा होता. रिंग जात होती. पहिल्याच रिंगमध्ये तिने कॉल रिसीव्ह केला. हे जान, इतकी डिस्परेट झालीस का तू माझ्यासाठी? आय एम ऑन द वे डिअर, तो हसून बोलला. त्याचा आवाज ऐकून तिच्या मनाला एक समाधान मिळालं, पण फक्त थोड्या वेळासाठीच. मीत ऐका ना, मला खूपच महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही ऐकताय ना? मीत, ती बोलतच होती इतक्यात तिला गोळी झाडल्याचा आवाज झाला. तशी ती शॉक झाली. मीत, तुम्ही ठीक आहात ना? मीत, ती रडून बोलत होती, पण समोरून काहीच आवाज येत नव्हता. अमित जानूशी फोनवर बोलत असतानाच एक गोळी झूक करून आली आणि त्याच्या छातीत घुसली.
रॉनी जो गाडीचं बोनेट उघडून गाडी चेक करत होता तो त्या गोळी झाडल्याचा आवाज ऐकून पटकन तिथे आला होता आणि त्याने अमितला कव्हर केलं. तशी दुसरी गोळी झाडली गेली जी आता रॉनीच्या पाठीत लागली. तो कळवळला, पण त्याने अमितला धक्का देऊन बाजूला केलं आणि समोर बघून त्याच्याकडच्या गनने फायरिंग केली. पण तो शूटर कुठे होता ते त्याला दिसलंच नाही. पण तरी त्याने फायरिंग केली, ज्यामुळे तो शूटर घाबरला आणि पळून गेला. रॉनी कसाबसा अमितकडे आला, पण अमित मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या छातीत तर गोळी लागलीच होती, पण जेव्हा रॉनीने त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी बाजूला ढकललं तेव्हा अमित जोरात खाली पडला, ज्यामुळे त्याचं डोकं एका दगडावर आपटलं आणि म्हणून त्याच्या डोक्यातून पण खूपच रक्त वाहत होतं. अमित बेशुद्ध झाला होता आणि आता रॉनीच्या डोळ्यांसमोर पण अंधारी आली होती. इथे जानू मात्र खाली बसून पडली होती. तिला काहीच सुधरत नव्हतं. ती शून्यात बघत बसली होती. इतक्यात कमलाताई आत आल्या. मॅडम लवकर चला, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कमलाताई बोलल्या. तेव्हा ती भानावर आली आणि त्यांच्याकडे एकटक पाहू लागली. मॅडम, अमित सरांचा ॲक्सिडेंट झाला आहे. मोठे साहेब आणि मोठ्या मॅडम तिथेच गेलेत, चला पटकन, कमलाताई कशाबशा बोलल्या. पण जानूच्या चेहऱ्यावर कसलेच एक्सप्रेशन्स नव्हते. कमलाताईंनी तिला आधार देऊन उठवलं आणि बाहेर घेऊन आल्या. मग गाडीत बसून ते हॉस्पिटलला गेले. इथे अमित आणि रॉनी दोघेही बेशुद्ध झाले होते. पण जेव्हा त्यांची दुसरी गाडी आली तेव्हा त्या ड्रायव्हरने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. हॉस्पिटलमध्ये युद्ध पातळीवर दोघांवर उपचार सुरू होते. मॉम आणि डॅड आधीच तिथे पोहोचले होते. मॉमनी तर रडून रडून अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं. रामची पण अवस्था तीच होती, पण त्यांना खचून जाऊन चालणार नव्हतं. त्यांनी पटापट सूत्र हलवली आणि अमित आणि रॉनीसाठी बेस्ट टू बेस्ट डॉक्टर हायर केले. तोपर्यंत मीडियामध्ये पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की अमित राज्याध्यक्षावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि त्यात ते खूप वाईट पद्धतीने जखमी झाले आहेत. सोबत त्यांचा राईट हँड रॉनी डिसूजा पण जखमी झाला आहे. सगळ्या न्यूज चॅनलला, इंटरनेटवर सगळीकडे ही बातमी वेगाने पसरली होती. त्यामुळे त्या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांची आणि मीडियाची एकच गर्दी लोटली होती. पण पोलीस तैनात असल्यामुळे कोणीच हॉस्पिटलच्या आत येऊ शकत नव्हते. कमलाताई जानूला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. मॉमनी जसं जानूला पाहिलं ते तिच्याकडे धावत गेल्या आणि तिला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागल्या. पण ती मात्र स्तब्ध होती. डोळ्यातून एक अश्रूचा थेंबही तिच्या निघत नव्हता. जणू अश्रू आतल्या आत सुकून गेले असावे. जानू, अगं बोल ना काहीतरी, रड तरी. अगं बघ तुझा मीत, तो बघ ना कसा निश्चित पडला आहे. तो पण बोलत नाही आणि तू पण बोलत नाही. आम्ही काय करायचं? मॉम रडून रडून बोलत होत्या. कारण जानूला बोलतं करणं महत्त्वाचं होतं. तिने स्ट्रेस घेतला होता. तिला जबरदस्त धक्का बसला होता. तिने फोनवर त्या गोळीचा आवाज ऐकला होता आणि म्हणूनच ती काहीच रिॲक्ट होत नव्हती. थोड्या वेळाने जिथे रॉनीचं ऑपरेशन सुरू होतं तिथला लाईट ऑफ झाला आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, काय झालं? रॉनी बरा आहे ना? डॅडनी विचारलं. हो, त्यांच्या पाठीत 2 गोळ्या लागल्या होत्या. आम्ही त्या काढल्या आहेत. आता ते आउट ऑफ डेंजर आहेत. फक्त शुद्धीवर यायला त्यांना थोडा वेळ लागेल. आणि हो, थोडे दिवस त्यांना कसला स्ट्रेस द्यायचा नाही आहे. ओके, डॉक्टर बोलले. पण डॅडने मात्र देवाचे आभार मानले. डॉक्टर, अमित? डॅडने कचरत विचारलं. हे बघा मिस्टर राज्याध्यक्ष, त्यांना छातीत गोळी लागली आहे. शिवाय डोक्याला बराच मुका मार लागला आहे. आमचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातले बेस्ट डॉक्टर त्यांचं ऑपरेशन करत आहेत आणि देव पण आहेच. लेट्स होप्स फॉर द बेस्ट, डॉक्टर बोलले आणि निघून गेले. पण डॅड मात्र खाली बसून पडले. त्यांना खूपच काळजी लागून राहिली होती त्याची. ते सारखं सारखं देवाचं नाव घेत होते. सध्या त्यांना काहीच नको होतं. फक्त त्यांचा अमित सुखरूपपणे ह्यामधून बाहेर निघावा एवढं वाटत होतं त्यांना. मॉम आणि जानूची हालत पण त्यांना पाहवत नव्हती. थोड्या वेळाने ओटीचा लाईट ऑफ झाला आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, कसा आहे अमित? तो बरा आहे ना? डॅड जीव मुठीत पकडून विचारत होते. पण डॉक्टरांनी मान खाली घातली. आय एम सॉरी मिस्टर राज्याध्यक्ष. आम्ही आमच्या परीने शक्य ते सगळे प्रयत्न केले. पण डॉक्टर बोलता बोलता थांबले. पण काय डॉक्टर?
डॅडनी धडधडत्या हृदयाने विचारलं. मिस्टर राज्याध्यक्ष, आम्ही त्यांच्या छातीत लागलेली गोळी काढली आहे. ती हृदयाला लागली नव्हती, म्हणून ती गोळी त्यांचं काहीच वाईट करू शकली नाही. पण त्यांच्या डोक्याला खूप मोठी इजा झाली. अँड बिकॉज ऑफ दॅट द पेशंट हॅज गोन इन टू अ कोमा. आणि त्यामुळे पेशंट कोमामध्ये गेला आहे. आय एम सॉरी. डॉक्टर बोलले तसे डॅड घाबरून 2 पावलं मागे सरकले. नाही, असं नाही होऊ शकत. मीत. जानू ओरडतच ओटीकडे धावली. तिने सगळं ऐकलं होतं आणि आता तिला थोडे थोडे सेन्सेस जाणवू लागले होते. मीत, उठा ना. बघा, मी आहे. तुमची जान. बघा ना मीत, माझ्याकडे एकदा डोळे उघडून बघा. तुम्ही असे झोपून नाही राहू शकत. तुम्हाला माहीत आहे ना, मला तुम्ही हवे असतात प्रत्येक वेळी. प्लीज मीत, उठा ना. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला माझी शपथ आहे मीत. उठा लवकर मीत, उठा. ती बडबडत होती आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तिला तसं बघून सगळ्या नर्सच्या पण डोळ्यात अश्रू आले होते. मॉमची अवस्था पण काही वेगळी नव्हती. त्या पण खूप रडत होत्या. पण आता ह्या क्षणी त्यांना जानूला सावरणं महत्त्वाचं होतं, म्हणून त्या तिला शांत करत होत्या. पण ती काही शांत बसत नव्हतीच. तिची कंटिन्युअस बडबड सुरू होती. डॉक्टर, आपण काहीच करू शकत नाहीत का? म्हणजे बाहेर देशात कोण डॉक्टर असेल तर आपण तिथे अमितवर उपचार करू शकतो, डॅडने विचारलं. मिस्टर राज्याध्यक्ष, मिस्टर अमित राज्याध्यक्ष ही मोठी असामी आहे. आम्ही त्यांना बरं करण्यासाठी वाटेल ते सर्व करतोय आणि डॉक्टर पण बेस्टच मागवलेत. तुम्हाला जर फॉरेनला न्यायचं असेल त्यांना तरी माझी काहीच हरकत नाही आहे. फक्त एवढंच म्हणेन की थोडा वेळ लागेलच त्यांना रिकवर व्हायला. ते कोमामध्ये गेले आहेत ह्याचा अर्थ असा होत नाही की ते त्याच कंडिशनमध्ये राहतील. त्यांची व्हील पॉवर कशी आहे त्यावर सगळं डिपेंड आहे. आणि कोमाचं म्हणाल तर ते उद्या पण कोमामधून बाहेर येऊ शकतात, किंवा मग 1 महिन्याने, नाहीतर मग 1 वर्ष, 2 वर्ष, किंवा मग 10 वर्षसुद्धा. वी नेवर नो. देवावर विश्वास ठेवा. लवकरच ते बाहेर येतील ह्या सिच्युएशनमधून सुद्धा. डॉक्टर बोलले तसं डॅडनी एक सुस्कारा सोडला. अमितच्या ॲक्सिडेंटनंतर बरोबर 1 महिन्याने. मॉम, डॅड, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, जानू बोलली. हो, बोल ना जानू, मॉम बोलल्या. त्या अमितच्या बेडच्या बाजूला खुर्चीवर बसल्या होत्या. अमितला घरी आणलं होतं आणि घरातच त्याची ट्रीटमेंट सुरू होती. मॉम, मी आता नाही राहू शकत तुमच्या मुलासोबत, जानू बोलली तसे मॉम आणि डॅड तिच्याकडे पाहतच राहिले. काय? जानू, काय बोलतेस? मॉमनी न समजून विचारलं. बरोबर बोलते मी मॉम. मला आता ह्यांच्यासोबत असलेलं हे नातं नाही पुढे न्यायचं आहे. मला प्लीज ह्यामधून फ्री करा. मला कंटाळा आला आहे. हे डिवोर्स पेपर्स आहेत. मी सह्या केल्या आहेत. ह्यांच्या पण सह्या घ्या त्यावर, जेव्हा कधी ते शुद्धीवर येतील. पण आता कधी येतील ते पण नाही ना माहीत, जानू बोलली. जानू, काय तोंडाला येईल ते बडबडतेस का? तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना? मॉम आता चांगल्याच भडकल्या होत्या तिच्यावर. आधी नव्हतं, पण आत्ता मात्र चांगलंच ठिकाणावर आलं आहे मॉम. मी तोडते हे नातं, हे लग्न. मला प्लीज फ्री करा. आज महिना झाला ह्यांना असंच एका जागी पडून आहेत. मी माझं आयुष्य असं ह्यांच्या मागे नाही बर्बाद करू शकत. माझ्या पण काही शारीरिक गरजा आहेत आणि हे काय कधी उठतील त्याची मी वाट नाही बघू शकत. आणि कधी उठलेच नाहीत तर? जानू जे तोंडाला येईल ते बोलत होती, पण अचानक थांबली ती, कारण तिच्या गालावर एक जोरदार थप्पड बसली होती आणि समोर मॉम डोळ्यात आग घेऊन उभ्या होत्या. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.